नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. आज दिनांक 27 जून 2026. आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. आणि सध्या जे काही बाजारभावाचा ट्रेंड आहे, कशा प्रकारे वाढतोय आणि वाढण्याचं रिझन काय आहे, आणि पुढे चालून बाजारभाव असेच राहतील का, आणि आपल्याला काय खबरदारी घ्यायला पाहिजे जेणेकरून बाजारभाव असेच वाढतील आणि स्थिर राहतील. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी काही आवक आहे आज मात्र वाढलेली आहे. आवक वाढण्याचे कारण आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा प्रयत्न अजून परत एकदा चालू झालेला आहे. कारण शेतकरी मित्रांनो, मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून आता प्रत्येक माणूस या फील्डमध्ये उतरलेला आहे. म्हणजे जेणेकरून जे सर्व आपापल्या परीने आपल्या जे काही व्यापारी वर्ग असू द्या, अर्थवर्ग असू द्या, ह्यांनी सुद्धाही आपला प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाजार वाढल्याचे सोशल मीडियावर सांगत आहे. कालपर्यंत 26-27 रुपये भाव होता आणि लगेच आज बाजारभाव 35 पार जातोय. हे एक म्हणजे अचानक झालेली वाढ, ही वाढ नसून शेतकऱ्याची फसवणूक आहे, हे मला स्पष्ट दिसत आहे. कारण की हे असे तुम्ही अचानक वाढ दाखवले तर नक्कीच शेतकऱ्यामध्ये एक वेगळा संभ्रम तयार होणार आणि त्यांना कांदा मार्केटमध्ये आणायचं का नाही याबद्दलही त्यांना संशय होणार. कारण की शेतकरी मित्रांनो, सध्या बाजारभाव तसा तुम्ही बघत आहे त्या पद्धतीने नाहीये. डबल पत्ती कांदा जो आहे तो एक नंबर कांदा आजही 28-30 रुपयापर्यंत विक्री होत आहे. ठीक आहे. परंतु काही चॅनलच्या माध्यमातून, काही युट्यूबच्या माध्यमातून ते 35-36 रुपयापर्यंत पार गेलेला असल्याची माहिती, खोटी माहिती वारंवार दाखवली जात आहेत. एका दोन वक्कल गेलेल्याची व्हिडिओ वारंवार चॅनलच्या माध्यमातून पसरवले जात आहेत आणि शेतकऱ्यांना एक प्रकारे मेसेज देत आहे की बाबा बाजारभाव वाढलेला आहे, तुम्ही लवकरात लवकर कांद्या मार्केटमध्ये घेऊन या. अशा प्रकारे त्यांनी सांगत आहे, जेणेकरून जे काही बाजारभाव वाढलेले आहे हे आवक त्यांना मोठ्या प्रमाणात करून बाजारभाव कसे कमी होतील याचा त्यांचा टार्गेट आता सुरू झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, याला तुम्ही बळी पडू नका. अगर तुमचा चांगला माल असेल तर शॉर्टेज करा. मार्केटमध्ये जेवढा तुम्ही कांदा शॉर्टेज कराल तेवढा तुम्हाला पुढे जाऊन फायदा होणार आहे. आताच तुम्ही बाजारभाव वाढल्याच्या या दृष्टिकोनातून मार्केटमध्ये आला आणि जी काही सत्य परिस्थिती तुम्ही बघत आहेत त्याच्या पलीकडे आहे. 3500-4000 रुपये बाजारभाव कुठेच नाहीये. एक दोन वक्कल सोडून बाकीचे जे 3000, 2825 रुपयेपर्यंत भाव सध्या सोलापूर मार्केटमध्ये व इतर मार्केटमध्ये सुद्धाही भेटत आहे. त्यामुळे सांगतोय की जे काही चांगला मालाचं शॉर्टेज आहे ते करा. खराब माल आता तुम्ही आणा, जेणेकरून चांगल्या मालाची डिमांड वाढेल आणि ऍक्च्युअलमध्ये सर्व सर्व सरसगट जे कांद्याचे बाजारभाव वाढतील. तर हे मी वारंवार मागील काही दिवसापासून सांगत आलेलं आहे की या काही चुकीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रकारे शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न परत एकदा चालू झालेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो, या फसव्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही फसू नका. कारण की हे पुढे जाऊन आपल्याला खूप घातक होणार आहे. हे असं होऊ नये म्हणून यासाठी तुम्हाला एक मी सल्ला देतोय की बाबा जेवढा तुम्ही माल मार्केटमध्ये शॉर्टेज कराल, पुढे चालून मालाची डिमांड वाढेल आणि चांगल्या कांद्याच्या क्वालिटीची डिमांड वाढेल. त्यामुळे बाजारभाव परत वाढतील. आता तुम्ही मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढवून मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढवून बाजारभाव पाडण्याचा प्रयत्न तुम्ही आता बघणारच आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असे 30 रुपयाच्या वरती 34-32 रुपयेपर्यंत काही बाजारभाव काढण्यात आलेला आहे. परंतु एक नंबर बाजारभाव आजही पाहिला असता 27 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंत एक नंबर क्वालिटीचा कांद्याला बाजारभाव आहे. 2 नंबर बाजारभाव आहे की 22 रुपयापासून ते 26 रुपयापर्यंत आहे. गोल्टा जो आहे 18 रुपयापासून ते 22 रुपयापर्यंत आहे. गोल्टी 16 रुपयापासून ते 2000 रुपयापर्यंत आज विक्री होत आहे. डागी माल जो आहे 1500-1700 रुपयापर्यंत सुरुवात आहे. सध्या जी काही कांद्याची परिस्थिती आहे एकदम उत्तम आहे, चांगली आहे. बाजारभाव चांगले वाढत आहे. पिंपळगावमध्ये आज थोडीशी सुधारणा झालेली आहे.
MP मध्येही चांगल्या प्रकारे बाजारभाव वाढलेला आहे. तिथेही 3,000 रुपये पार काही वक्कल जात आहे. सगळीकडे एकंदरीत बाजारभाव वाढलेला आहे. सध्या जे काही पावसाचं वातावरण पाहिलं असता खूप कमी आहे. जे पावसाळी कांदा जो दक्षिणेकडे लावला जातोय ते खूप कमी प्रमाणात आहे. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत कुठं झालं नाहीये. जे काही कर्नाटक भागामध्ये आणि परत हैदराबादमध्ये पावसाळी कांद्याची आवक वाढते, परंतु या वर्षी जी जी परिस्थिती आहे खूपच बेकार आहे. अगर तुम्ही आताच्या स्थितीला अगर मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढण्याचे तुम्ही संकेत म्हणजे मोठ्या प्रमाणात दाखवले तर निश्चितच पावसाळी कांद्याची लागवड ती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यासाठी जे काही कांद्याची जी डिमांड आहे ती वाढवा, जेणेकरून पुढे चालून आपल्या कांद्याला बाजारभाव भेटतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल की नेमकं जे कांदा मार्केटमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे ते तुम्हाला समजेल, इतरांनाही समजेल. ठीक आहे, तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला निश्चितच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.